हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक पनीरची रेसिपी. तर कंटिन्यू राहा. तर कशा प्रकारे बनवायची आहे. तर इथे नवीन प्रकारची आहे आणि आपण पनीरची भाजी भरपूर वेळा खाल्लेली आहे किंवा त्याचे पीस करून आणि तळून पण केलेली आहे किंवा पालक पनीरची भाजी पण केलेली आहे. तर तुम्ही नक्की अशा प्रकारची भाजी ट्राय करून बघा. तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आणि कशा प्रकारे भाजी बनवलेली आहे तर ती तुम्ही पूर्ण बघा आणि खूप टेस्टी भाजी लागते अशा प्रकारची जर केलेली असली. जर भाजी जर कमी असेल किंवा पनीर कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. चला भाजीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तुम्हाला आपल्या घरातले व्यक्ती पाहून जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे आणि ही भाजी पण खूप टेस्टी लागते. जर पनीर कमी असेल आणि समजा पाहुणे पण येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर आता इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान किसून घ्यायचं आहे. एवढी भाजी तुम्हाला घट्ट किंवा पातळ अशा प्रकारे करायची आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे. तर आता इथे मी पनीर किसून घेते आणि इथे आपलं पनीर किसून झालेलं आहे आणि आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि इथे मी मसाला जो आहे तो घरी तयार करते. आपला साधा कच्चा मसाला, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची आणि 2 ते 3 लवंग असं थोडासा खडा मसाला पण त्याच्यामध्ये ॲड करते. कारण एखाद्या वेळेस भाजी म्हटलं की भाजीला पण चव खूप छान येते. आणि अशा प्रकारे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे. आणि जेवढा आपण मसाला वापरतो तर मी त्याचं कमी प्रमाण केलेलं आहे. बिलकुल एखादी लवंग किंवा 2-3 मिरे आणि शहाजिरं आणि कलमी वगैरे अशा प्रकारे तर असा बारीक करून ठेवते. तर आपण एखाद्या वेळेस जर भाजी करतो तर टेस्ट खूप छान येते भाजीला. आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि इथे जिरं आणि मोहरी तळतळल्यावर आपल्याला एक मसाल्यातलं पान मी आहे ते टाकलेलं आहे आणि ते पण तुम्ही किंवा मसाल्याच्यासोबत बारीक करू शकता, कांदा खोबऱ्याच्या सोबत. तर इथे मी भाजीमध्ये टाकलेलं आहे. ते पण तळल्या जाते थोडंसं. तर याने पण सुगंध खूप छान येतो. तर इथे आपले मोहरी जी आहे ती फुटेपर्यंत आपल्याला कारण सुगंध पण मोहरी आणि जिरं तडतडल्यावर खूप छान सुगंध येतो, कच्चा वगैरे राहते मग त्यासाठी. तर इथे तडतडलं आपलं आणि आता इथे मसाला घालायचा आहे. तर यामध्ये तुम्ही काजूची पेस्टसुद्धा करून घालू शकता किंवा काजूसुद्धा बारीक करू शकता. जेवढा आपण हे करतो तेवढा टेस्ट पण खूप छान येते भाजीला. तर इथे मी थोडासा मसाला जो आहे तो परतल्यानंतर थोडीशी काजूची पावडर जी आहे ती टाकणार आहे की जेणेकरून भाजीला किंवा ग्रेव्हीला थोडासा घट्टपणा येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. आता इथे हा जो कच्चा मसाला आहे आपण एरवी मसाला करतो तर तो कांदा वगैरे भाजून घेतो किंवा खडे मसालेसुद्धा भाजून घेतो. तर आपल्या इथे वेळ नसते किंवा कोणी गेस्ट वगैरे येत असते किंवा मग वेळ नसतो आणि भाजी आपल्याला लवकर करायची असते. तर मग मी असं करून ठेवते कच्चा कांदा वगैरे किंवा मग तळायला वगैरे लवकर सोपं जाते तेलामध्ये कुठलाही मसाले म्हणा वगैरे. तर अशा प्रकारे त्या थोडंसं ब्राऊन होईपर्यंत मी हे मसाले आहे ते तळून घेते. आणि आता यामध्ये आपल्याला मी काजूची पावडर टाकलेली आहे. तुम्ही थोडंसं बेसन किंवा डाळवासुद्धा बारीक करून टाकू शकता तुमच्याकडे जर असेल तर. तर काजूनी पण थोडीशी टेस्ट खूप छान येते भाजीला. तर इथे मी आता काजूची पेस्ट पण करू शकता किंवा पावडर पण करू शकता. तर ती छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आणि तुम्हीसुद्धा फ्रेश मलाईसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये लास्टमध्ये. आता इथे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला मसाले आणि मग इथे सुके मसाले पण घालायचे आपल्याला.
तर थोडंसं परतल्यानंतर किंवा जे काजू आहे त्याची पेस्ट पण छान भाजल्या जाते किंवा पावडर जी आहे ती पण भाजल्या जाते. आणि यामध्ये मी आता सुके मसाले घालणार आहे. इथे मी कस्तुरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, जेणेकरून कलर पण खूप छान येतो. आणि आपले साधं तिखट 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे. धने पावडर 2 चमचे घेतलेला आहे. आणि हळद अर्धा चमचा. आणि थोडासा काळा मसाला जो आहे, कारण मी मसाला जो आहे खडा मसाला एकदम कमी प्रमाणात टाकलेला आहे, त्यामुळे थोडासा काळा मसाला पण घातलेला आहे. आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि हे पण छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी कस्तुरी मेथी जी आहे पावडर ती पण घालणार आहे आणि हिंग पण घालणार आहे. तर याने टेस्ट पण खूप सुंदर येते, सुगंध पण खूप छान येतो भाजीला. तर आता इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला जो आहे तो एकदम तळला गेला पाहिजे तेलामध्ये. आणि इथे जसं जसं शिजेल तसं तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर त्याला तर्री येते आणि मसाला शिजतो पण चांगला. कारण कुठलीही भाजी म्हटलं म्हणजे शिजवणं आणि बनवणं खूप महत्त्वाचं आहे. कशाप्रकारे आपल्याला मसाल्याची भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे. तर इथे मी कोथिंबीर पण घातलेली आहे, तर त्याने पण सुगंध खूप छान येतो. आणि इथे गरम पाणी थोडंसं वापर केलेला आहे, तर भाजी लवकर शिजल्या जाते किंवा जो ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित शिजल्या जाते. तर इथे बघू शकता तुम्ही तेल सुटून राहिलेलं आहे आणि तर्री यायला सुरुवात झालेली आहे आपल्या ग्रेव्हीला किंवा भाजीला. तर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल भाजी किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कढीपत्ता पण घातलेला आहे, त्याने पण सुगंध खूप छान येतो भाजीला. आता अशा प्रकारे भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तर इथे मला थोडं घट्ट वाटलं भाजी, तर त्यासाठी मी थोडीशी पातळ करणार आहे ग्रेव्ही किंवा रस्सा जो आहे तो. आणि इथे आपले जे मसाल्याचं पाणी आहे त्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे, जे किसलेलं पनीर आहे ते. आणि 1 ते 2 मिनटं फक्त उकळी येऊ द्यायची आहे. तर अशा प्रकारे ही भाजी जी आहे पनीरची ती आपली तयार झालेली आहे आणि खूप छान टेस्ट लागते. तर पनीर जर कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करू शकता. तर इथे शेवटी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि आपली जी भाजी आहे पनीरची ती तयार झालेली आहे.